एकदा का तुम्ही ही शेंगदाणा वडी घरामध्ये बनवलीत ना, तर तुम्ही यानंतर कधीच मार्केटमधली शेंगदाणा वडी आणून खाणार नाही. इतकी टेस्टी लागते आणि बनवायला पण तितकीच सोपी आहे, जितकी चवीला अप्रतिम आहे. खूप कमी वेळ लागतो बनवायला. फक्त काही मिनिटामध्ये ही शेंगदाणा वडी बनवून तयार होते. कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये मस्त अशी भारी ही शेंगदाणा वडी बनवून तयार होते. तर जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. तर सगळ्यात आधी ना, आपल्याला इथे सगळे साहित्य काढून घ्यायचं म्हणजे रेसिपी बनवायला सोपी जाते आपल्याला. तर सगळ्यात आधी बघा इथे मी वाटीने 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेत. इथे मी शेंगदाणे, थोडेसे ड्राय फ्रुट्स आणि खोबऱ्याचं पावडर म्हणजे कोकोनट पावडर घेतलेला आहे. याऐवजी जर तुम्हाला फक्त शेंगदाण्याची बर्फी बनवायची असेल ना, तर तुम्ही डबल क्वांटिटीमध्ये शेंगदाणे घ्या. पण इथे मी थोडेसे ड्राय फ्रुट्स आणि थोडंसं खोबऱ्याचं पावडर म्हणजे ते ड्राय कोकोनट पावडर घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे ड्राय कोकोनट पावडर नसेल, पण प्रत्येकाच्या घरामध्ये खोबरं असते जे आपण भाजीसाठी, मसाल्यासाठी वापरतो. त्याच्यातला एक डोल घ्या, अर्धी वाटी घ्या आणि त्याला छान किसून घ्या. किसून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे. एकदम सिंपल आहे. हा नसेल ना, तर तोच खोबरं वापरा तुम्ही. त्याच्याने सुद्धा खूप भारी बर्फी बनून तयार होते. तर बघा इथे मी त्याच सेम वाटीने एकच वाटीचं माप घ्यायचं आपल्याला. तर बघा त्याच वाटीने मी 1 वाटी इतकं ड्राय कोकोनट पावडर घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी पाववाटी इतके काजू, पाववाटी इतके बदाम घेतलेत, पाववाटी इतकेच मी इथे पिस्ता पण घेतलेत. आणि जर याच्यातला एखादा ड्रायफ्रूट तुमच्याकडे नसेल ना, तर स्किप केलं तरी चालते. माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे मी घेतले आहेत. पण याच्यातला एखादी नसेल किंवा फक्त तुम्ही शेंगदाण्यापासून जर तुम्हाला ही वडी बनवायची असेल, तरी खूप छान खमंग अशी ही शेंगदाणे वडी बनून तयार होते. तर सगळ्यात आधी ना आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे. सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर बघा गॅसवर पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया. जोपर्यंत शेंगदाणे छान फुटत नाहीत, तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि बघा सोबतच इथे मी पिस्त्याची साल पण काढून घेतलेली आहे. शेंगदाणे छान खरपूस भाजले आहेत बघा, छान फुटले पण आहेत. असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजत असताना मीडियम गॅसवर भाजायचे म्हणजे शेंगदाणे छान खमंग भाजतात. शेंगदाणे छान भाजले आता एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तर शेंगदाणे भाजून झालेत. आता आपण त्याच पॅनमध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. जोपर्यंत छान असे कुरकुरीत होत नाही ना ड्रायफ्रुट्स, तोपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे. तर बघा ड्रायफ्रुट्स पण खूप छान भाजलेत. दिसत असेल तुम्हाला. खूप जास्त डार्क नाहीये. फक्त हलकंसं कलर चेंज झालंय. तसेच आपल्याला इथे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स पण भाजून तयार आहे. ते पण आपण थंड करून घेऊया. आणि आता लगेच आपल्याला त्याच पॅनमध्ये कोकोनट पावडर पण भाजून घ्यायचं आहे. माझ्याकडे कोकोनट पावडर होतं म्हणून मी कोकोनट पावडरचा वापर केलाय. पण याऐवजी ना तुम्ही घरात जे खोबरं असते ना, आपण मसाल्यासाठी आणून ठेवतो, त्या खोबऱ्याचं किस करा आणि त्याला भाजून घ्या. त्यानंतर मिक्सर लावून बारीक करून घ्या आणि ते बघा खोबरं पण छान भाजलेलं आहे. छान खमंग भाजायचं आहे मीडियम गॅसवर आणि थोडंसं याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघा खोबरं छान भाजलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर खोबरं थंड होतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर बघा इथे शेंगदाणे छान थंड झाले होते. त्याची साल काढून घेतलेली आहे. आता सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला एकत्र करायचे आहे. काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे आणि याची ना आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा इथे मी पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये ना एकत्रच आपल्याला हे सगळे ड्रायफ्रुट्स बारीक करून घ्यायचे. एकदम फाईन पावडर करायची आपल्याला. जशी एकदम रवाळ असते की नाही तसंच बारीक करायचं. एकदम जास्त पिठासारखं नाही. तर तुम्ही इथे बघू शकता याचं टेक्स्चर खूप बारीक नाहीये, पण एकदम असं स्मूथ टेक्स्चर आहे, असं बारीक करून घ्यायचंय. त्यानंतर सगळं आपल्याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढायचंय. त्याच्यामध्येच आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं ॲड करायचं आहे. जर तुम्ही इथे वाटीचं खोबरं ॲड करत असाल ना भाजून, तर ते सुद्धा ड्रायफ्रुट्स बरोबर बारीक करून घ्या आणि जर कोकोनट पावडर ॲड करत असाल, तर त्याच्या बारीक करायची गरज नाहीये त्याला. तर सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला वडी सेट करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे किंवा एखादी ट्रे घ्या, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये वडी आपल्याला व्यवस्थित सेट करता येईल, असं एक भांडं घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलंय. व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली वडी व्यवस्थित निघेल याच्यातून. तर बघा मी प्लेटला तूप लावून रेडी करून घेतलंय. आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा इतकं तूप ॲड करायचंय. तूप आधी छान गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये वाटीने ज्या वाटीने आपण शेंगदाणे, खोबरं मोजून घेतलं आहे ना, त्याच वाटीने 1 वाटी इतकं गूळ ॲड केलेलं आहे बघा इथे मी. गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे लवकर मेल्ट होते. तर याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. परफेक्ट वडी बनवायची असेल तर आपल्याला तुपामध्येच हे मेल्ट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छानपैकी पूर्णपणे गूळ मेल्ट करून घेतलेला आहे. थोडासा वेळ लागते, पण गॅस एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला गूळ मेल्ट करायचा आहे. तर पूर्णपणे इथे गूळ मेल्ट झालेला आहे.
आणि आपल्याला इथे 1 तारी 2 तारी पाक करायचा नाहीये. फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत मेल्ट करून घ्यायचंय गुळाला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्सची शेंगदाण्याची पावडर तयार केली आहे ना, ती ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही बघा इथे. फक्त जोपर्यंत पूर्ण इन्ग्रीडियंट्स व्यवस्थित मिक्स होत नाही, तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला 2-3 हिरवी इलायची बारीक कुटून त्याची पावडर ॲड करायची आहे. खूप छान फ्लेवर येते. त्यासाठी बघा इथे मी ॲड करून घेतलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा. नाही आवडत असेल तर स्किप केली तरी चालते इलायची पावडर. पण मला आवडते म्हणून मी ॲड केली आहे. त्यामुळे ना खूप छान असं खमंग त्याला एक फ्लेवर येतो इलायचीचा वडीला, त्याच्यासाठी ॲड केलेली आहे. आणि इथे बघा आपलं सारण मिक्स करून झालेलं आहे. असंच मिक्स करायचं आहे आणि लगेच प्लेटमध्ये टाकायचं. पण इथे ना मला मध्येच काहीतरी काम आलं त्यामुळे माझं सारण थोडंसं इथे थंड झालेलं आहे. बघू शकता तुम्हाला दिसतही असेल. तर तुम्ही असं करू नका. पटकन गरम-गरम मिक्स करा. मिक्स झाल्याबरोबर प्लेटमध्ये टाका आणि प्लेटमध्ये ना आपल्याला स्पॅच्युलानी किंवा एखाद्या वाटीनी किंवा ग्लासनी जे भांडं खालून पसरट आहे, ज्याच्याने व्यवस्थित प्लेन होते, त्याच्याने आपल्याला हे छान प्लेन व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी स्पॅच्युलानेच करून घेतलेलं आहे आणि इथे वडी पण बऱ्यापैकी थंडी झाली आहे. थंड झाल्यानंतर एकदम थंडगार करायची नाही. छान कोमट असतानाच त्याला असं कट लावून घ्यायचंय म्हणजे वडी आपली छान शेपमध्ये निघते आणि खूप जास्त तुटत पण नाही. त्याच्यासाठी बघा थोडीशी कोमट असतानाच आपल्याला इथे कट लावून घ्यायचंय. तर बघा इथे मी कट लावून घेतलेलं आहे. इथे मी स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घ्या आणि मस्तपैकी इथे कट पण झालेली आहे. खूप सुंदर अप्रतिम वडी बनून तयार झालेली आहे. घरभर मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि बघा किती इझिली वड्या निघत आहेत, तुटत नाही, फुटत नाही. कॉर्नरनी बघा खूप छान वडी, एकदम खुसखुशीत वडी तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल इतकी सॉफ्ट मुलायम अशी वडी बनून तयार होते. तर बघा आपली इथे शेंगदाणे वडी बनून तयार झाली वरून थोडेसे गार्निश करून घेऊया आणि इथे आपली मस्तपैकी अशी शेंगदाणा वडी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.